नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 18 नोव्हेंबर 2024 आणि वार आहे सोमवार। आज दिवसाची सुरुवात तर आपल्या चांगली झालेली आहे। आपल्याला घरून स्ट्रीप पडली होती, म्हणजे श्रीरामनगरमधून, जे की जांभूळवाडी आपलं आंबेगाव खुर्दच्या इकडे। तर त्या ट्रिपचे आपल्याला दिले होते, दाखवले होते 604 रुपये रिझर्वेशन होतं आणि दिलेत 575 रुपये। त्याच्यानंतर आपल्याला लगेच ट्रिप पडली, जे की भोसरीची, तिथूनच एक 700 मीटर पिकअप होता आणि ह्या ट्रिपचे आपल्याला दाखवले होते। तर आपल्याला ह्या ट्रिपचे दाखवले होते 350 रुपये, पण दिलेत आपल्याला 330 रुपये। 27 किलोमीटर अंतर आहे, 1 तास 38 मिनटं आपल्याला ड्रॉप करायला लागला। त्यामध्ये आपण CNG पण भरून घेतलं आहे। आत्ताच 540चा CNG बसला आहे गाडीमध्ये आणि आत्ता ट्रिप पडली आहे नेक्स्ट पुढची, ते पण तिकडचीच आहे, कोथरूडच्या साईडची। ठीक आहे, बघूयात कस्टमरचा। तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत स्वारगेटच्या इकडे आणि आपल्याला जी आत्ता ट्रिप पडली होती, पण ती आपल्याला दिघीवरून पडली होती। 1-2 किलोमीटर आपल्याला पिकअप होता। ती आपल्याची रॅपिडो, जी आपल्याला उबरवरती ट्रिप आली होती, तर ती मॅडमचं लोकेशन चुकीचं होतं त्या, आणि त्या लोकेशनला गेल्यानंतर पण त्यांनी खूप वेळ लावला। त्यामुळे मी रायडर नॉट फाइंड, कांट फाइंड असं मेसेजला क्लिक करून राईड कॅन्सल केली। आणि त्याच्यानंतर आपल्याला रॅपिडोवरती ट्रिप आली होती स्वारगेटची, आणि 17 किलोमीटरचे आपल्याला दिले तर 269 रुपये। आणि त्यांना सोडल्यानंतर लगेच आपण उबर ॲक्टिव्ह केलं होतं। त्यानंतर चालू केल्यानंतर आपल्याला इथूनच 1.5 किलोमीटरच्या पिकअपवरून आपल्याला गौडदरा या इकडची इंटरसिटी ट्रिप पडली आणि आत्ता आपण पोहोचलो होतो तिथं गौडदराच्या इथं। आणि हे गौडदरा जे आहे खेड शिवपूरच्या इकडे आहे, आणि कस्टमरला जस्ट आपण इथं ड्रॉप करून थांबलो आहोत। आत्ता वाजलेत बघा 3:09 झालेले आहेत, आणि आत्ता आपण इथं कस्टमरला ड्रॉप करून या ठिकाणी थांबलो आहोत। तर ह्या ट्रिपचे आपल्याला दाखवले होते 384 रुपये आणि दिलेत आपल्याला 366 रुपये। आणि अंतर जे होतं 20 किलोमीटर होता। आणि आता बघूयात इकडनं रिटर्नची ट्रिप कधी पडते, तोपर्यंत नाश्ता वगैरे, चहा पाणी वगैरे काहीतरी करू आपण, आणि बघूयात किती वेळ लागतो ट्रिप पडायला, आणि बाकीचं करतो अपडेट। तर मित्रांनो, आपल्याला खेड शिवापूरपासून ट्रिप काय पडत नव्हती, त्यामुळं पुढे येत गेलो आपण। आणि जसंही आपण कात्रजमध्ये आलो, तिथून आपल्याला ट्रिप पडली। कात्रजमध्ये आल्यानंतर आपल्याला ट्रिप स्वारगेटची पडली होती आधी। जसं पिकअप पॉईंटला गेलो आपण कस्टमरच्या, तर त्या ठिकाणी कॉल केल्यानंतर कळालं की मॅडमला जायचं नाही आहे, त्यामुळं मग मॅडमने ते ट्रिप कॅन्सल केली आणि त्या ट्रिपचे आपल्याला 20 रुपये मिळाले रॅपिडोकडनं। आणि त्याच्यानंतर मग 2.5 किलोमीटर पिकअप होता, तर ते ट्रिप रॅपिडोवरच आली होती। त्यांना सोडायचं होतं SB रोडला चतुर्संगी देवीच्या तिथे मंदिरात, त्यांना दर्शनासाठी जायचं होतं। तर आपण त्यांना सोडल्यानंतर त्यांच्याकडून कलेक्शन केलं 219 रुपये, आणि ते जे अंतर होतं 14 किलोमीटर होतं, ते पण रॅपिडोवर ट्रिप आली होती। रॅपिडो चांगला फिरता येते तसा, आणि रॅपिडोवर आल्या तर चांगले आहेत। आणि मग आत्ता जी आपल्याला ट्रिप आली SB रोडच्या तिथूनच एक 500 मीटर पिकअप होतं। जसे त्या कस्टमरला सोडलं, यांना घेतलं आपण। त्याच्यानंतर यांना आत्ता आपण इथं तातवड्यामध्ये सोडले, एक 12 किलोमीटरचे 197 रुपये दिलेत उबरने। आणि आत्ता जस्ट कस्टमरला ड्रॉप करून आपण इथं थांबलोत, आणि वेळ लागला आपल्या ह्यांना ड्रॉप करायला, जवळपास 25 मिनटं लागली, जास्त काही वेळ लागला नाही। जर सरळ रावेच्या रोडने सरळ आलो आपण। आणि आत्ता वाजलेत बघा 5:44 झालेत, आणि आत्ता एक जस्ट ट्रिप पडली आहे, 500 मीटरचा पिकअप आहे, आणि सोडायचं आहे 5 किलोमीटर, 4.8 मीटर म्हणजे 5 किलोमीटर त्यांना ड्रॉप करायचं आहे हिंजवडीच्या इकडे। चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात आपण हिंजवडीमध्ये। तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत घरी, आणि आत्ता वाजलेत बघा 7:42 झालेले आहेत, आणि आपल्याला तातवड्यातून आपल्याला ट्रिप पडली होती तातवड्याच्या IT पार्कची, आणि तिथं आपण कस्टमरला सोडलं आहे। तिथून डायरेक्ट सरळ घरी निघून आलो होतो। काल खूप लेट झाला होता, त्यामुळं मला आज थोडंसं रेस्ट करू लवकर जाऊन। ठीक आहे, मग आज जे काम झालं आहे, तर रॅपिडोवरती 500 आणि उबरवरती 1732
म्हणजे 1700. तर आपलं टोटल 2200चं काम झालं आहे. त्यामध्ये आपण दुपारी भोसरीमध्ये CNG टाकला आहे आणि आपल्या गाडीमध्ये 593चा CNG म्हणजे 600चा CNG बसला त्यावेळेस. आणि आत्ता 3 गाड्या आहेत परत. आत्ता काय भराय मी जाणार नाही, बघूयात आता सकाळी. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे आजचा दिवस गेला आहे, बऱ्यापैकी गेला आहे. म्हणजे तेवढा काही वेळ नाही लागला आपल्याला आणि लवकर एकदम घरी आलोत. ठीक आहे. तर चला मग अशा प्रकारे आपण या ब्लॉगला इथंच एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.